देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती आहे। फडणवीस सरकारमध्ये राहण्यास इच्छुक नाहीयेत। फडणवीसांच्या या निर्णयामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे। देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यावर ठाम। फडणवीसांचं मन वळवण्याचे भाजप नेत्यांचे प्रयत्न। फडणवीस आठवड्याअखेर मोठा निर्णय घेणार। देवेंद्र फडणवीसांना केंद्रीय नेतृत्वाने उपमुख्यमंत्री पदावर कायम राहण्याचे आदेश दिलेले असतानाही फडणवीस मात्र सरकारमध्ये राहण्यास इच्छुक नाहीत। फडणवीस येत्या आठवड्यात मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते। फडणवीसांच्या ठाम निर्णयाने त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। वरिष्ठांनी त्याला परवानगी नाकारलेली आहे आणि आम्ही कोर कमिटीने सांगितलं की असं अजिबात चालणार नाही। कारण मी पुन्हा सांगेल की देवेंद्र जेवढे सक्षम आहेत की ते संघटनेचे काम बघू शकतात आणि प्रशासनही चालवू शकतात। त्यामुळे मला वाटतं कोणी काही आरोप करू द्या, हे मुद्दाम काहीतरी केलं होतं याचं काम मला असं वाटतं विरोधी पक्षाकडून चाललेलं आहे। फडणवीस असा निर्णय घेणार नाही असं राष्ट्रवादीला वाटतं। फडणवीसांशिवाय मंत्रिमंडळ अशी कल्पनाच करवत नाही असं राष्ट्रवादीनं म्हटलं। मला नाही तसं वाटत, कारण भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस एक खंबीर नेते आहेत। त्यांच्याशिवाय मला वाटते मंत्रिमंडळामध्ये भारतीय जनता पक्ष असणं हे मला वाटतं केवळ अशक्य आहे। मला वाटतं त्यातून ते मार्ग काहीतरी निघेल असं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना प्रश्न विचारला बरोबर होईल। देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात कायम राहतील असा विश्वास शिवसेनेनं व्यक्त केलाय। हे बघा, माननीय फडणवीस साहेब, माननीय दादा, माननीय शिंदे साहेब हे राज्याच्या वेगवेगळ्या प्रश्नासाठी नेहमीच भेटत असतात। त्यामुळे कालची भेट कोणत्या कारणासाठी होती हे आम्हाला तर कोणाला माहिती नाही। त्यामुळे त्या ह्या तिघांपैकीच एक जण तुम्हाला सांगू शकेल। भाजपमध्ये कार्यकर्ते आणि नेते पक्षादेशानुसार काम करतात। फडणवीस तरीही राजीनाम्यावर ठाम असतील तर भाजपमध्ये सर्व काही अलबेल आहे असं म्हणता येणार नाही। चेतन नावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।